नमस्कार, मी विकास देशपांडे। आपल्या सगळ्यांना कोरोनाने बरंचसं उद्ध्वस्त केलं होतं। काही जणांचं पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालं, काही जणांचे जॉब्स गेले। पण मला या कोरोनामधून एक चांगली संधी मिळाली, जी आज मी तुमच्यासमोर इथं उभा आहे। माझ्या बरोबरीनं असंख्य लोकांना मी आर्थिक सक्षम कसं व्हायचं याबद्दल मी स्वतः तर झालोच आणि माझ्या बरोबरीच्या मंडळींना पण घेऊन हे काम करत आहे। यात मला एक आशेचा किरण मिळाला, कोटक लाईफ इन्शुरन्स। गेले 3 वर्ष झाले मी त्यांच्याबरोबर जोडला गेलेलो आहे। माझं स्वतःचं चीफ एजन्सी पार्टनर या नात्यानं बारामती येथे माझं एक ऑफिस सेटअप केलेलं आहे। त्याच्यामध्ये 55 ते 60 माझ्याबरोबर स्त्री पुरुष रिटायर्ड झालेले हे सगळे काम करतात एकत्रित आणि चांगल्या पद्धतीने ते अर्थार्जन करतात। यात प्रामुख्याने जो आम्ही प्रशिक्षण देतो ते त्यांना कसं इतरांना फायदा मिळवून द्यायचा याच्याविषयी असतं। त्यात आम्ही जे रिटायर झालेत त्यांना आता घरी बसून दुसरी इनिंग कशी चांगली करू शकता तुम्ही याचं एक प्रशिक्षण देऊन त्यांना स्वतःला उभं केलेलं आहे। आणि असे असंख्य लोक प्रत्येक गावोगावी जोडले जात आहेत। प्रत्येक पिनकोडला आमचं एक ऑफिस आहे। आता ह्याच्या पुढचं घ्या। प्रत्येकाच्या आयुष्यात हे 3 संकट आहेत। हे 3 संकट काय आहेत आणि याच्यावर आपण कशी मात करायची याचं आम्ही प्रशिक्षण देतो आणि 100% लोक ह्यात यशस्वी झालेले आहेत। आज तरुणांना देखील माझं एक नम्रपणे आव्हान आहे की आज आपण प्रत्येकजण जाऊन 10 ते 6 या वेळेची नोकरीचं मागे लागलेलो आहोत। तर ती न करता स्वतःचा स्टार्टअप सुरू करा। अगदी 0% इन्व्हेस्टमेंट आहे, यात 1 रुपयाही लागत नाही। तुम्ही मला संपर्क करा, मी तुम्हाला ह्यातनं कसं पुढं उभं राहायचं, तुम्ही कसं सक्सेसफुल व्हाल याचं गायडन्स मी नक्की देईन तुम्हाला। तर ह्या सगळ्या तरुणांना मी नम्र विनंती करतो की तुम्ही फक्त एक कॉल मला करा, मी तुम्हाला ह्यातनं कसं तुमचं सक्सेस आहे आणि तुम्ही कसं तुमचं ग्राफ उंचवला जाईल याचं नक्कीच मी तुम्हाला मार्गदर्शन करेन। नक्की जोडले जाऊ आपण। ABCDने हे जे हा जो उपक्रम आयोजित केला आहे हा अत्यंत स्तुत्य आहे। एक वेगळं व्यासपीठ निर्माण करून दिले। नवीन जे उद्योजक आहेत, नवीन स्टार्टअप जो आहे या स्टार्टअपला एक प्लेसमेंट दिलेली आहे इथं आणि त्यातनं यांचं एक स्तुत्य उपक्रम असा आहे की लोक जोडले जात आहेत। नवीन सोसायट्यांमध्ये जाऊन असे उपक्रम वारंवार होत राहावेत आणि ABCDने याच्या मागे खंबीरपणे उभं राहावं आणि ते उभं राहतातच आहेत। त्यांचं काम अगदी वाखणण्यासारखं आहे। त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो। असे उपक्रम आपण गावोगावी जिल्ह्याच्या ठिकाणी, तालुक्याच्या ठिकाणी केले तर तिथल्या नवतरुणांना देखील याचं एक मार्गदर्शन मिळेल, प्रोत्साहन मिळेल। धन्यवाद।